परळच्या टाटा रुग्णालय येथे बॉम्ब ठेवल्याची माहिती स्थानिक पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बॉम्ब नियंत्रण पथक आणि अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। परळच्या टाटा रुग्णालय येथे बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, परळच्या टाटा रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय अधिकचे अपडेट? नक्कीच नीलम, 1.5 ते 2 तास होऊन गेलेले आहेत। बॉम्ब ठेवल्याची धमकी पोलिसांना मिळालेली होती आणि ही मेलवर धमकी मिळालेली होती। त्यानंतर तात्काळ पोलीस जे आहेत ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे पोहोचले। सोबतच अग्निशमन दलाच्या गाड्या होत्या आणि एक्स्ट्रा फोर्स जी आहे पोलिसांची ती देखील मागवण्यात आलेली होती। सध्या जे चेकिंग आहे ते पूर्ण सगळं झालेलं आहे। बॉम्ब शोधक पथक देखील इथे दाखल झालेलं होतं। त्यानुसार डॉग स्क्वॉड देखील इथे आलेला होता। सगळ्यांचं जे चेकिंग आहे ते इथे आता पूर्ण झालेलं आहे आणि अशी कोणतीही संशयास्पद वस्तू जी आहे ती इथे आढळली नसल्याची माहिती पोलीस देतात। त्यामुळे नेमकं ही अशा पद्धतीचा मेल कोणी केला आणि नेमकं त्याच्या मागचं कारण काय होतं हे शोधण्याचं काम जे आहे ते मात्र आता पोलीस करतायत। आपण बघतोय की गेले अनेक दिवस मुंबईला अशा पद्धतीच्या धमक्या येतात। उच्च न्यायालय उडवून देण्याची देखील धमकी आली होती। सत्र न्यायालय उडवून देण्याची देखील अशाच पद्धतीची धमकी आली होती आणि यामुळे पोलिसांना सातत्याने सतर्क राहावं लागताना पाहायला मिळतंय। त्यामुळे नेमकं अशा पद्धतीच्या धमक्या कोण देत आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे हे पाळमुळं खोदण्याचं काम जे आहे ते सध्या पोलीस करतायत। नेमकं टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये देखील ही धमकी कोणी दिली आहे ह्याच्या मागचं कारण काय होतं हे शोधण्याचं पोलीस काम करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे काहीच दिवसात आपल्याला नेमकं कोणी ही धमकी दिली आहे हे स्पष्ट होईल असं पोलीस सांगतायत। भाग्यश्री, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।